नमस्कार. भविष्यावर बोलू काही या मला वाटतं 7व्या भावाचं आपण सुरुवात करणार आहोत. पहिले 6 भाव आपण बघितले तर आता सप्तम भाव बघू. पत्रिकेतला सप्तम भाव हे तुमच्या जोडीदाराचे स्थान आहे. या जोडीदाराच्या स्थानावरनं सप्तम स्थानावरनं तुम्हाला वैवाहिक सौख्य कसे असेल, तुमचा जोडीदार दिसायला कसा असेल, तो कुठल्या दिशेचा असेल, या गोष्टींच्या आपल्याला समजतात. तसेच देशांतर्गत प्रवास तुमचे घडतील का? या गोष्टीही यावरनं समजतात. समजा सप्तम स्थानामध्ये गुरु असेल, तर गुरु हा निश्चितच वैवाहिक सौख्य देणारा नाहीये. तो अध्यात्मवादी आहे. या ठिकाणी जर केतू असेल तर तो कुठल्याही गोष्टीला अपूर्णता देतो, समाधान देत नाही. वैवाहिक समाधान तुम्हाला मिळणार नाही. अष्टम स्थान जे आहे तर अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. मृत्यूस्थान असले तरी सुद्धा हे थोडंसं अपमान देणारं स्थान आहे. मानसिक त्रास देणारं स्थान आहे. श्रम न करता मिळालेला पैसा हा अष्टम स्थानावरून बघितला जातो. उदाहरणार्थ बायकोकडून मिळालेला हुंडा, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन या सगळ्या गोष्टी या अष्टम स्थानावरनं बघितल्या जातात. तसेच अष्टम स्थानावरनं तुमचं ऑपरेशन होणार आहे का? तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे का? त्या ॲक्सिडेंटवरनं तुम्ही वाचणार आहात का? या सगळ्या गोष्टी अष्टम स्थानावरनं समजतात. आता बघूया नवम भाव. नवम भाव हा भाग्यस्थान म्हणून ओळखला जातो. तर तीर्थयात्रा तुमच्या किती होतील? तुमच्या तीर्थयात्रा किती होतील? तुम्ही अध्यात्मवादी किती असाल? या सगळ्या गोष्टींचा निर्णय नवम भावावरनं केला जातो. तसेच नवम भावातील ग्रहांच्या दशा महादशा चालू असताना निश्चितच तुमचा भाग्योदय होतो. तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होते. तर नंतर बघूया तो 10वं ग्रह दशम स्थान. दशम स्थान हे तुमचं पोटपाण्याचा धंदा, तुमची नोकरी, तुमची प्रतिष्ठा या गोष्टी यावरनं कळतात. दशम स्थान हे तुमच्या वडिलांचे स्थान आहे. आणि आता 11वा भाव हे लाभस्थान आहे. तुम्हाला मिळणारे लाभ याच्यावरनं कळतात. 11व्या भावात जर पापग्रह असतील तर अशा व्यक्ती रातोरात श्रीमंत झालेल्या आपल्याला आढळतात. तसेच हे तुमच्या मित्रांचे पण स्थान आहे. तुमचे मित्र कसे असतील, तुमचे त्यांच्याशी संबंध कसे असतील. प्रमोशनचे स्थान आहे 11वे स्थान म्हणजे. तुमचे इच्छा स्थान आहे. तुमची इच्छापूर्ती कशी होईल हे या स्थानावरनं समजतं. आता बघूया 12वा भाव. 12वा भाव हे हॉस्पिटलमधील वास्तव्य सांगते. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर किती दिवस ॲडमिट व्हाल का झटपट तुमचा विलास हॉस्पिटलमध्ये होण्यासारखे आजार तुम्हाला येतील. तसेच हे मोक्षस्थान आहे. तसेच हे शय्यास्थानही आहे. तुमचे वैवाहिक सौख्य हे याच्यावरनं बघता येते. जसे षष्ठस्थानावरनं तुम्हाला कर्ज मिळेल का नाही हे समजते, किंवा लोकाला उसने दिलेले पैसे तुमचे परत कधी येतील, कशा स्वरूपात येतील, एकदम अचानक येतील का 2-3 टप्प्यामध्ये तुमचे पैसे परत दिले जातील, का पैसे परत मिळायला तुम्हाला त्रास होईल, हे जसं षष्ठ स्थानावरनं समजतं तसं 12व्या स्थानावरनं तुम्ही बँकेतून घेतलेले कर्ज कधी फिटेल. 12व्या घरातील ग्रहांची महादशा अंतर्दशा चालू असताना निश्चितपणे तुमच्या बँकेतील कर्ज फिटण्याचा योग येतो. त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते. तर आपण अशा 12 भावांचा विचार केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही ज्ञान जेवढे मला शक्य आहे, जेवढे मी सांगू शकते तेवढे निश्चितपणे सांगेल. नमस्कार.